सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी, विना अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे आणि विना अनुदानित एलपीजी सिलेंडरचे दर आता उद्यापासून 38 रुपये 50 पैशांनी वाढवण्याचा निर्णय झालाय। मध्यरात्रीपासून नवीन दर लागू करण्यात येत आहेत। सध्या एका ग्राहकाला वर्षापोटी 9 अनुदानित सिलेंडर मिळतात। त्यामुळे 10वा सिलेंडर विकत घेताना तुम्हाला आता दरवाढीचे अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत। मनश्री पाठक आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनश्री, नक्कीच, कारण ऐन दिवाळीमध्ये ही दरवाढ झालेली आहे। ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून प्रस्तावित आहे आणि ही थोडी दरवाढ नाही आहे, तर तब्बल 38.5 रुपयांची दरवाढ आहे। त्याच्यामुळे दिवाळीच्या सणावर कुठेतरी विरजण पडल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळेल, कारण हे विना अनुदानित असलेले सिलेंडर्स आहेत। त्याच्यामुळे अर्थातच जे व्यावसायिक आहेत त्यांना सुद्धा याचा कदाचित फटका बसू शकतो। सध्या ही दरवाढ जी आहे ती दिल्लीमधून प्रस्तावित केली आहे 529 रुपयाला। आता आपल्याला हे विना अनुदानित सिलेंडर मिळणार आहे। 9 सिलेंडर संपल्यानंतरचे 10वं सिलेंडर असतं ते विना अनुदानित आहे आणि त्यासाठी आता आपल्याला जास्तीचे पैसे देखील मोजावे लागणार आहेत। मनश्री, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।